धाराशिवमधून उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. काय तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ, म्हणजे घेऊच. फक्त तुम्ही धीर सोडू नका. बाकी अनेक गोष्टी, काही जणांची गुरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेले, ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये. मी आता येताना बघितलं, एक सारी ताई होती, तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला, यमाई देव मंदिराच्या बाजूला माझं घर आहे, घरामध्ये पाणी आहे. गेलो, बघितलं, घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओल झालंय. कसं जगायचं कसं? म्हणजे घरात चिखल झालाय. शेतीचं तर झालेलंच आहे, शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय. त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना. भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये, पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे. खंबीर राहा, शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करू नका. सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झोपवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती ताकद गमावू नका. सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय, परत सांगतोय, हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका. सगळ्यांना बस वाघासारखं राहायचं. संकट येईल, संकट जाईल, एकमेकाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू. जय महाराष्ट्र. धाराशिवमधून उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. कर्जमाफीसाठी स्वतः रस्त्यावर उतरेन असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा अशी मागणी देखील ठाकरेंनी केली. कर्जमाफीसाठी स्वतः रस्त्यावर उतरेन असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. लाडक्या बहिणींना पैसे देता म्हणजे काय उपकार करता का, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.